महाराष्ट्र मराठी अध्यापक आयोजित आंतरजाल उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण क्रमाने जात असताना थोडा बदल केलेला आहे। पाठीमागे आपण तांत्रिक अडचणी काही सांगितलेल्या होत्या, त्यानुसार आज पुढील जो पाठ आहे वनवासी, या वनवासी या पाठावर वैशाली आडमुठे मॅडम सांगली येथून व्यक्त होणार आहेत। मी सर्ग सरांना विनंती करतो की त्यांनी आडमुठे मॅडम यांचा परिचय द्यावा। धन्यवाद सर। सर्वांना राम राम। महाराष्ट्र मराठी अध्यापक संघ हो महाराष्ट्र मराठी अध्यापक संघ आंतरजाल उपक्रम 2020 इयत्ता 9वी मराठी कुमार भारती हा एकच ध्यास विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण विकास या ब्रीदाच्या परिपूर्ततेसाठी सुरू असणाऱ्या आंतरजाल वर्गाचे आज 20वे पुष्प गुंफत आहेत सौ वैशाली अनिल आडमुठे मॅडम। यांचा अल्पसा परिचय मी या ठिकाणी करून देणार आहे। संग्राम शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशवंतनगर हायस्कूल यशवंतनगर सांगली येथे गेली 16 वर्षे मराठी विषयाचे त्या अध्यापन करीत आहेत। सौ वैशाली आडमुठे मॅडम ह्या MA BEd असून एक उपक्रमशील शिक्षिका म्हणून सर्व ज्ञात आहेत। त्यासाठीचं त्यांचं योगदान हे खूप मोठं आहे। सांगली जिल्हा मराठी अध्यापक संघाच्या सक्रिय सदस्य म्हणून त्यांनी खूप सुंदर आणि नेटकं असं नियोजन केलेलं आहे। कुस्ती सम्राट युवराज पाटील वाचनालय वसंतनगरच्या त्या सदस्य आहेत। सांगली जिल्हा ग्रंथ निवड समितीच्या त्या सदस्य आहेत। त्याचबरोबर दिशा महिला बचत गट उपवाडच्या त्या सेक्रेटरी आहेत आणि संयोजन समितीच्या त्या सदस्य आहेत। त्यांच्या शैक्षणिक कार्याची माहिती देत असताना मराठी विषयाच्या तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी उत्तम कार्य केलेले आहे। माध्यमिक मुख्याध्यापक व शिक्षक उद्बोधन कार्यक्रम जो राज्यस्तरीय कार्यक्रम होता विद्या प्राधिकरणचा 2018-19 ला, त्यामध्ये त्यांनी सुलभक म्हणून अतिशय उत्तम कामगिरी पार पडलेली आहे। इयत्ता 10वी मराठी विषयाच्या कृतीपत्रिकेमध्ये जी निर्मिती कार्यशाळा घेतलेली होती 2016 आणि 17 ला, यामध्ये जिल्हा स्तरावर त्यांनी कार्य केलेलं आहे। पंचायत समिती मिरज शिक्षण विभागामार्फत आयोजित तालुकास्तरीय शिक्षकांसाठी लोकसंख्या शिक्षण स्पर्धेमध्ये त्यांचा 2रा क्रमांक आलेला आहे आणि सांगली जिल्हा मराठी अध्यापक संघ यांच्या मार्फत दिला जाणारा आदर्श गुणवंत मराठी शिक्षक पुरस्कार 2018-19 चा मॅडमना प्राप्त झालेला आहे। महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद त्याचबरोबर मुंबई व माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत विज्ञान प्रदर्शन व ग्रंथ महोत्सवाच्या संयोजनामध्ये या सक्रिय सहभागी होत्या। मॅडम अनेक उपक्रम घेत असतात, त्याच्यामध्ये ग्रंथदिंडीचं आयोजन, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्यांना 2016-17 ला शाळेला त्यांच्या प्रथम क्रमांक मिळालेला होता। याचं सर्व श्रेय मॅडमनाच जातं। पुस्तक परीक्षण जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये त्यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे। एक उत्तम निवेदक म्हणून त्या कायम कार्यरत असतात। एवढंच नाही तर वाचन चळवळीसाठी त्यांनी खूप चांगले प्रयत्न केले आहेत। त्यामध्ये विद्यार्थ्यांना कविता वाचन, आकलन, लेखन या संबंधीचं मार्गदर्शन करून त्यांना कविता लेखनामध्ये प्रोत्साहन दिलेलं आहे आणि यातूनच त्यांनी विद्यार्थी लिखित किलबिल नावाचा एक कविता संग्रह त्याची निर्मिती केलेली आहे। या कार्याबद्दल त्यांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांचे मार्फत विशेष सत्कार व सन्मान त्यांना देण्यात आलेला आहे। सार्वजनिक वाचनालयामार्फत आयोजित विविध उपक्रमामध्ये मॅडमचा सक्रिय सहभाग असतो। व्याख्यानांचे आयोजन, वक्तृत्व, निबंध स्पर्धांचे आयोजन, ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन यामध्ये मॅडम हिरिरीने भाग घेत असतात।
राज्य व जिल्हास्तरीय विविध वक्तृत्व स्पर्धासाठी परीक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. याशिवाय शाळेमध्ये सुद्धा पालकांच्यासाठी कार्यशाळेचं आयोजन त्या करतात. वाचू आनंदे हा उपक्रम या अंतर्गत विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेव्यतिरिक्त शाळेत अवांतर पुस्तके वाचून त्यावर टिप्पणी काढण्यासंबंधीचं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. विद्यार्थ्यांना दैनंदिन लिखाणासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांना दैनंदिनी लिखाणाची सवय त्यांनी लावली आणि या दैनंदिनीचं वाचन आणि प्रदर्शन त्यांनी भरवलेलं होतं. त्यांचा अजून एक वाखाणण्यासारखा उपक्रम म्हणजे लेखकास पत्र. या उपक्रमाच्या अंतर्गत मराठी पाठ्यपुस्तकातील जे लेखक आहेत त्यांना पत्राद्वारे सतत संवाद साधून त्यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांनाही लेखकांना पत्र पाठवण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे. याशिवाय राज्यस्तरीय मराठी भाषा शिक्षक आंतरजाल हा जो उपक्रम आहे आता कोरोनाच्या कालावधीमध्ये, या कालावधीमध्ये त्यांनी सांगली, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, जळगाव, नागपूर या राज्यातील या जिल्ह्यातील मराठी विषयी शिक्षकांना व्याख्यानाद्वारे मार्गदर्शन केलेलं आहे. सांगली जिल्हा मराठी अध्यापक संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या या सुंदर उपक्रमाचं नेटकं नियोजन त्यांनी केलं. जसं आता घेवारे सर म्हणाले की कोणताही कठीण भाग त्यांच्याकडे द्या, हा भाग अतिशय सुलभ करणं, सोपा करणं आणि तो चित्रशैलीमध्ये मांडणं ही त्यांची पद्धत जी आहे ती वाखाणण्यासारखी आहे. विविध संदर्भ शोधताना अनेक लेखकांशी त्यांनी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांची परिपूर्ण माहिती मिळवलेली आहे. याचा प्रत्यय आता आपणास येणारच आहे. त्यांचं व्यक्तिमत्व हे शांत, संयमी, अभ्यासू, धाडसी, व्यासंगी असं आहे. उपक्रमशील व अष्टावधानी व्यक्तिमत्व म्हणजे आडमुठे मॅडम आहेत. तर अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वास आज विनंती करतो की आपण आपल्या सखोल मार्गदर्शनाची आम्हाला संधी उपलब्ध करून द्यावी. यासाठी आपणास खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तत्पूर्वी महाराष्ट्र मराठी अध्यापक संघाचे कार्यवाह आदरणीय पांडुरंग सुतार सर आहेत, त्यांचं स्वागत. हा सुतार सर, मी तुम्हाला टू अनम्यूट म्हटलेलं आहे तुमच्या. हा ओके सर. धन्यवाद. आज आपण 2 महिने झालं जो उपक्रम चालू केलेला आहे महाराष्ट्रामध्ये, अनेक तज्ञ लोक, मार्गदर्शक त्याचा लाभ घेत आहेत. मराठी अध्यापक संघातर्फे हे आमचे कार्यकर्ते एक शिक्षकांच्या वेगळ्या विचारांचं वारं. खरोखर शिक्षक मराठीचा कसा तयार होतो, घेवारी सर, सुंबे सर हे काम पुढे नेत आहेत. लांडगे सर जरा त्यांचं ऑपरेशन झाल्यामुळे ते याच्यामध्ये लवकरच सहभागी होतील, परंतु या कार्याला मी शुभेच्छा देतो. आगोर मॅडम यांनी चांगलं मार्गदर्शन करावं आणि या कार्यात आम्ही आता हळूहळू सहभागी होऊ. सुंबे सर आणि घेवारी सर यांना परत एकदा धन्यवाद देऊन कार्यक्रम सुरू करावा असं मी त्यांना विनंती करतो. आडमुठे मॅडम यांना विनंती करतो की आपण पाठाला सुरुवात करावी. धन्यवाद सर. धन्यवाद सर ज्यांनी माझा परिचय, एवढा मोठा परिचय करून दिला. आणि सर्वांना प्रथमतः सुप्रभात आणि माझा आदरपूर्वक नमस्कार. महाराष्ट्र मराठी अध्यापक आंतरजाल उपक्रम 2020 इयत्ता 9वी विषय मराठी अंतर्गत आजच्या पाठासाठी उपस्थित या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवणारे आदरणीय घेवारे सर, सन्माननीय सुंबे सर, सन्माननीय गोंधळी सर, मोहन शिरसाट सर, सुतार सर, अनेक नामांकित आणि तज्ञ व्यक्ती आज इथे उपस्थित आहेत. त्या सर्वांनाच आणि महाराष्ट्र राज्यातील उपस्थित असणारे माझे सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी यांना प्रथमतः मी सर्वांना मनापासून आदरपूर्वक नमस्कार करते. आज रविवार 20 ऑगस्ट पद्य 16 वनवासी सुप्रसिद्ध कवी तुकाराम धांडे यांच्या या पद्यपाठाच्या माध्यमातून आज 20वं पुष्प गुंफण्याची मला संधी दिली. त्याबद्दल घेवारे सर्व सर, त्याचबरोबर आपले सर्व सहकारी, या सर्वांचं मी मनापासून आभार मानते. शिवाय हा पद्यपाठ घेण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मला ज्यांनी मदत केली ते म्हणजेच प्रत्यक्ष कवी तुकाराम धांडे असतील. त्याचबरोबर आता माझा परिचय करून देणारे कोल्हापूरचे
सरगर सर असतील, त्याचबरोबर अकोल्याचे पाचपुते सर असतील, आपले तंत्रस्नेही शिंदे सर असतील, या सर्वांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते आणि मी माझ्या पाठाला सुरुवात करते. 2017 पुनर्रचित अभ्यासक्रमामध्ये इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण 7 कविता आणि 1 गीत काव्यानंदासाठी समाविष्ट केलेला आहे. त्यामध्ये देशभक्तीपर गीत, पोवाडा, ओवी, त्याचबरोबर मुक्त छंदात्मक आणि निसर्ग काव्य, आधुनिक फटका अशा विविध काव्य प्रकारांचा समावेश केलेला आहे. या कवितांच्या माध्यमातून देशभक्ती, नातेसंबंध, राष्ट्रप्रेम, निसर्गप्रेम, संस्कार मूल्य अशा विविध मूल्यांची रुजवणूक विद्यार्थ्यांमध्ये व्हावी यासाठी प्रयत्न केला आहे. त्यापैकी आज आपण भाग 4 पान नंबर 71 वरील पद्य 16 वनवासी प्रसिद्ध कवी राणकवी तुकाराम धांडे यांची कविता आपण अभ्यासणार आहोत. एकूण 28 ओळींची ही कविता जरी असली तर ही कविता इतर कवितांपेक्षा कशी वेगळी आहे त्याचं वेगळंपण आज आपण अभ्यासणार आहोत. खरं तर वनवासी हे नाव उच्चारताच आपणाला राम सीतेनं भोगलेला वनवास आठवतो. सिंधुताई सपकाळ यांचा मी वनवास हे आत्मकथन आठवतं. वनवास म्हणजे आपणाला दुःखमय यातना, वेदना आठवतात. पण या कवितेमध्ये मात्र कुठेही आपणाला दुःखाची किनार किंवा दुःखाची झालर पाहायला मिळत नाही, तर ओळींमध्ये आपणाला आनंद पेरलेला पाहायला मिळतो. जीवनाकडे आनंददायी दृष्टिकोनातून कसं पाहावं, समाधानानं कसं जीवन जगावं, सकारात्मक विचार कशा पद्धतीनं रुजवावेत याची शिकवण देणारी ही कविता आहे. ही एक म्हटलं तर निसर्ग कविता आहे, मुक्त छंदात्मक कविता आहे आणि एक अभिनय गीत सुद्धा आहे. आजपर्यंत आपणाला सर्वांनाच माहिती आहे की बालकवी असू देत किंवा कुसुमाग्रज असू देत, अशा अनेक कवींनी निसर्ग कविता लिहिल्या. अनेक कवींनी तर पान, फूल, चंद्र, तारे असे विविध विषय घेऊन निसर्ग कविता लिहिल्या. पण या निसर्ग कविता जरी असली तरी या निसर्ग कवितेच्या माध्यमातून एक वेगळा विषय कवी तुकाराम धांडे यांनी आपणासमोर मांडलेला आहे. तो भाग आपण या वनवासी कवितेच्या माध्यमातून पाहायचा आहे. सर्वप्रथम आपण या पद्यपाठाची पूर्वतयारी म्हणून काही घटक आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम साहित्याचा प्रकार. मगाशीच मी सांगितलं की निसर्ग वर्णनपर कविता जरी असली तरी वेगळा विषय याच्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत. एक मुक्त छंदात्मक काव्य आहे आणि हे जे गीत आहे किंवा ही जी कविता आहे ही ग्रामीण वनवासी बोली भाषा या भाषेतून सादर केलेली आहे. ही भाषा जर पाहिली तर आदिवासी ठाकरी जमातीची ही ठाकरी भाषा आहे. आता ही भाषा साधारणपणे आपल्याला मला वाटते अकोले तालुक्याचा पश्चिम भाग किंवा संगमनेर किंवा कळसुबाई शिखराच्या परिसरातील आंबेवंगन, शेंदी किंवा सांब्रज, बारी, भिवगाव, लाडगाव अशा प्रकारच्या वाड्यां वस्त्यांमध्ये ही भाषा बोलली जाते. आता कवींनी बोली भाषेमध्येच का व्यक्त झाले हे सांगत असताना त्यांनी एक किस्सा त्यांनी आपल्या आयुष्यातला सांगितला की एकदा कवी कॉलेजमध्ये असताना आदिवासी ठाकरी भाषेमध्ये त्यांनी एक नाटुकली सादर केली. ही नाटुकली फक्त कॉलेजमध्येच नाही तर कॉलेजच्या बाहेर पंचक्रोशीमध्ये सुद्धा प्रचंड गाजली आणि मग लोकांकडून त्यांच्यासाठी मागणं येऊ लागलं. हळूहळू ते व्यक्त होऊ लागले आपल्या बोली भाषेतून आणि त्यामुळं त्या वनवासी लोकांच्या ज्या व्यथा वेदना आहेत त्या लोकांपर्यंत, मोठ्या लोकांपर्यंत सहज पोचू लागल्या. म्हणजे आपल्या बोली भाषेमध्ये व्यक्त झालं की ते जास्त भिडतं असं त्यांचं स्वतःचं मत आहे. एवढंच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आपण अनेक बोली भाषा पाहतो. परवाच आपण वाडवळी बोली भाषेचा आपण अभ्यास केला. पण या महाराष्ट्रातील बोली भाषा हे खरं तर मराठी भाषेचे खरेखुरे अलंकार आहेत. त्यांच्यामुळे कवितेला एक वेगळी शोभा प्राप्त होते आणि आजकाल तर आपण पाहतो की एक एक बोली भाषा नष्ट होत चाललेली आहे आणि म्हणून आपली बोली भाषा आपण जतन करून ठेवली पाहिजे. हे संस्कार विद्यार्थ्यांच्या मनावर रुजवण्यासाठी या दृष्टीने ही कविता अत्यंत महत्वपूर्ण आहे. या कवितेची रचना जर पाहिली तर सैल अष्टाक्षरी छंदामध्ये याची रचना पाहायला मिळते. या सैल अष्टाक्षरा छंदाची वैशिष्ट्य जर आपण पाहिली तर प्रत्येक ओळीमध्ये 8 अक्षर आहेत. दुसऱ्या आणि चौथ्या ओळीमध्ये आपणाला शेवटचं अक्षर हे यमक असावं हा एक महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. याचा महत्वाचा नियम तर अष्टाक्षरी कवितेतला पहिला शब्द हा 1 अक्षरी किंवा 3 अक्षरी नसावा आणि अशा या छंदामध्ये बहिणाबाईंनी मन वढाय वढाय यासारख्या अहिराणी बोली भाषेमध्ये अनेक कविता लिहिलेल्या आहेत.
आसावरी काकड्यांची खोद आणखी थोडेसे आहे, किंवा पद्मा गोळे यांची निरोप ही कविता आहे. म्हणजे अनेक कवी कवयित्रीने अष्टाक्षरी छंदामध्ये कविता लिहिली. त्याच पद्धतीनं कवी तुकाराम धांडेंनी वनवासी ही कवितेची रचना अष्टाक्षरी छंदामध्ये जर केली असली तरी सुद्धा या कवितेमध्ये प्रत्येक कडव्यातील पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या ओळीमध्ये आपणाला यमक पाहायला मिळतं. पुढची स्लाइड सर. आता आपण वनवासी याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आपण कोणत्या क्षमता रुजवू शकतो ते आपण पाहू. त्याच्यामध्ये क्षेत्र जर पाहिलं, क्षेत्रानुसार श्रवण हे क्षेत्र जर आपण घेतलं तर क्षमता आपण त्याच्यामध्ये विविध बोलीभाषा लक्षपूर्वक ऐकता येणे, गीते, समूह गीते यांच्या ध्वनिफिती समजपूर्वक ऐकता येणे, भाषण, संभाषण या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये विविध पद्य प्रकारांना चाली लावून त्यांचं सादरीकरण करता येणं, साहित्याची समीक्षा करून त्याबाबत आपलं स्वमत मांडता येणं, वाचन या क्षेत्राच्या माध्यमातून समजपूर्वक वाचन करून त्यांचा आस्वाद घेता येणं, लेखन कौशल्यांच्या माध्यमातून वाचलेल्या साहित्याच्या आशयातील मध्यवर्ती विचारांचा कल्पनांचा विस्तार करता येणं, सामाजिक प्रश्नांवर अभ्यासपूर्वक वैचारिक लेखन करता येणं, अध्ययन कौशल्यामध्ये चिकित्सक विचार करून आपलं स्वमत मांडता येणं, आणि शेवटचं भाषाभ्यास याच्यामध्ये अलंकार, रस ओळखता येणे आणि त्यांचा लेखनामध्ये वापर करता येणे आणि त्यांचा आस्वाद घेता येणे, अशा प्रकारच्या क्षमता या वनवासी या पद्यपाठातून आपण विद्यार्थ्यांमध्ये रुजवू शकतो. याच बरोबर गाभा घटक, जीवन कौशल्य आणि या मूल्य यांचा विचार केला तर या कवितेच्या माध्यमातून आपण राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठी आवश्यक आशय, पर्यावरण संरक्षण, सामाजिक अडसरांचं निर्मूलन, महिला आणि दुर्बल घटकांचं सबलीकरण या गाभा घटकाचा आपण विचार करू शकतो. त्याचबरोबर समानानुभूती, समस्या निराकरण, चिकित्सक विचार, व्यक्तींमधील सहसंबंध, ताणतणावांचं समायोजन ही जीवन कौशल्य आपण विद्यार्थ्यांच्या अंगी आपण रुजवू शकतो. आणि संवेदनशीलता, राष्ट्रीय एकात्मता, श्रमप्रतिष्ठा अशी मूल्य सुद्धा या पद्यपाठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजवता येतात. आता वनवासी ही कविता आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यामागचा नेमका उद्देश कोणता तो भाग जर पाहिला तर निसर्गाविषयी प्रेम निर्माण करणं, त्याचबरोबर वनवासी लोकांची जीवनशैली समजून घेणं, त्यांच्याशी समरस होणं, प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची जिद्द विद्यार्थ्यांच्या अंगी बाळगता येणं, आदिवासी समाज आणि जंगल यांचं अतूट नातं समजून घेणं, निसर्ग आणि मानव यांचा सहसंबंध समजून घेणं, निसर्गाशी जवळीक निर्माण करणं, विविध परिसरातील बोलीभाषा समजून घेणं आणि आपल्या मातृभाषेविषयीचं प्रेम आणि आदरभाव निर्माण करणं. या कवितेचा विषय जर आपण अभ्यासला तर निसर्ग वर्णन आणि आदिवासी लोकांच्या जीवनशैलीचं वास्तव चित्रण हा या कवितेचा विषय आहे. कवितेची मध्यवर्ती कल्पना, पुढची स्लाइड सर. तर त्याच्यामध्ये डोंगर दऱ्यामध्ये जीवन जगणाऱ्या वनवासींविषयी त्यांच्या निसर्ग प्रेमाविषयीचं वर्णन ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. त्याचबरोबर वनवासी मुलांची जीवनशैली, त्यांची स्वप्न, त्यांचा उत्साह, जिद्द, महत्वाकांक्षा याबाबतचे बारकावे ग्रामीण बोलीभाषेतून शब्दबद्ध केलेले आहेत. आता आपण प्रत्यक्ष कवी तुकाराम धांडे यांचा परिचय पाहू. साधी राहणी, पायजमा, पांढरा शर्ट, केस थोडे वाढलेले अगदी अब्दुल कलामांच्या सारखे, पायात चप्पल आणि खांद्याला शबनम अशी छबी ज्यांची पाहायला मिळते. नावातच त्यांच्या तुकाराम आहे, ते म्हणजेच प्रसिद्ध कवी तुकाराम धांडे. त्यांचं पूर्ण नाव तुकाराम शिवराम धांडे. त्यांचा जन्म मुक्काम आंबेवंगन, पोस्ट मांढेर, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर इथे झाला. आज त्यांचा जन्म आंबेवंगन हे त्यांचं गाव जरी असलं तर शेंडी, इगतपुरी या गावामध्ये सुद्धा असतात. त्यांचं प्राथमिक शिक्षण 4वी पर्यंत हे गावातच पूर्ण झालं. 5वी ते 10वी हे माध्यमिक शिक्षण संत गाडगे महाराज आश्रम शाळा राहुरी, जिल्हा अहमदनगर इथं त्यांनी पूर्ण केलं. आणि BA अकोल्यातील शासकीय वसतिगृहामध्ये राहून त्यांनी BA ही पदवी संपादन केली. आणि BA मध्ये असतानाच त्यांना आपण काहीतरी लिहू शकतो याची जाणीव कुठेतरी त्यांना झाली.
त्यांचा जन्म 1961 मध्ये, आजही ते हयात आहेत आणि पुढे जाऊन त्यांनी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये 33 वर्ष सेवा केली, नोकरी केली आणि सध्या ते सेवानिवृत्त आहेत. एवढंच नव्हे तर शाळा कॉलेजमध्ये त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केलं, नाटुकली सादर केली, तमाशामध्ये त्यांनी सोंगाड्या म्हणून सुद्धा काम केलं, नटसम्राट या नाटकामध्ये सुद्धा त्यांनी आपली भूमिका बजावली होती. एवढंच नव्हे तर अभ्यासामध्ये सुद्धा ते बरे होते. असं म्हणतात की एखाद्याच्या घरातच कविता असते आणि म्हणून तो कवी पुढे येतो, पण या कवींचं मात्र तसं नव्हतं. घरचं वातावरण अध्यात्माचं आणि गावात लहानपणापासून तमाशा, अशा दोन्ही परस्पर विरोधी टोकांचे संस्कार हे मनावर रुजत गेले. म्हणजे सकाळी कीर्तन आणि रात्री तमाशातला वग, अशा वातावरणामध्ये हे कविमन घडत गेलं. गेल्या 40 वर्षापासून या डोंगर दऱ्यातील शब्दांचा साज लेवत त्यांची कविता फुलत गेली आणि महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये जिथं जिथं मराठी तिथं तिथं त्या काव्य रसिकांचा ठाव त्यांच्या कवितेनं घेतला. यांना रानकवी असं सुद्धा संबोधलं जातं. नाना पाटेकर यांचे अत्यंत आवडते कवी, कारण नाना पाटेकर यांच्यापर्यंत कवी तुकाराम धांडे पोहोचण्या अगोदरच त्यांच्या कविता या नानांच्या पर्यंत पोहोचल्या होत्या. नुसतंच पोहोचल्या नव्हत्या तर मुखोद्गत, अगदी तोंडपाठ झाल्या होत्या आणि त्यांच्यापर्यंत ह्या कविता पोहोचल्या आणि म्हणून त्या कविता समाजापुढे आल्या आणि माझ्या कवितेचं सोनं झालं असे उद्गार खुद्द या रानकवी तुकाराम धांडे यांनी काढलेले आहेत. एवढंच नव्हे, नाना पाटेकर यांच्या तोंडातून यांच्या कविता वाचल्यानंतर सहज उद्गार बाहेर पडले की एवढा चांगला कवी कुठं होता. एका कार्यक्रमामध्ये अनेक कवी उपस्थित होते, तुकाराम धांडे होते, याच कार्यक्रमामध्ये नाना पाटेकर सुद्धा उभे होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी स्टेजवर जेव्हा नाना बोलायला उभे राहिले आणि म्हणाले, इथं एक साधं कवीमन उपस्थित आहे. तुकोबांनी जे आपल्या अभंगातून मांडलं ते ज्यांनी आपल्या शब्दातून मांडण्याचा प्रयत्न केला आणि बोलता बोलता म्हणाले, तुकाराम इकडे. त्यांना पुढे घेऊन म्हणाले, त्यांनी श्रोत्यांना ओळख करून दिली, ज्यांच्या कविता माझ्या तोंडपाठ आहेत, माझ्या भाषणामध्ये ज्यांच्या कवितेच्या ओळी मांडतो, सांगतो आणि मी प्रचंड टाळ्या घेतो, पण या टाळ्या माझ्या नाहीत बरं का, खरं तर या टाळ्या या तुकारामांच्या आहेत. आज तो आपणासमोर उभा आहे, त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवून त्यांचा सन्मान करूयात. संपूर्ण सभागृह उभं राहून टाळ्यांचा कडकडाटात या दोन नटसम्राटांना अभिवादन केलं. कारण एक कवितेचा नटसम्राट आणि दुसरा एक अभिनयाचा नटसम्राट. कारण तुकाराम धांडे कवी नसते तर नट असते आणि नाना पाटेकर नट नसते तर कवी असते, असे अनेक गौरवोद्गार या रानकवी तुकाराम यांच्याबद्दल काढले जातात. यांना रानकवी किंवा रानवाटेवरचा तुका किंवा जीवन जगण्याची कला शिकवणारी कवी अशी अनेक उपाधी त्यांना प्राप्त झाल्या. त्याचं कारणच तसं आहे की रानाशिवाय त्यांचा दुसरा चिंतनाचा विषयच नाही, कारण ते एक प्रतीकच होऊन गेलं होतं. रानवेळी कविता तर त्यांनी त्यांच्या पुण्यात 10,000 लोकांच्या समोर सादर केली. उद्देश हा की निसर्गाचा विसर लोकांना पडत चाललेला आहे, निसर्गाविषयीचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, त्यांचा सन्मान करावा, हाच त्यांचा मानस. आणि म्हणून त्यांच्या प्रत्येक कवितेतील ओळी ओळींमध्ये निसर्गाविषयीचं भरलेलं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. त्याही पुढे जाऊन परवाच मला समजलं की त्यांच्या भंडारदरा येथील शेंडी या वास्तूला त्यांनी रानवेळी असं नाव दिलेलं आहे. म्हणजे किती हे निसर्गावरचं प्रेम. रामदास फुटाणे यांनी तर एक हिरा असं त्यांना संबोधलं आहे. एवढंच नव्हे तर हा कवी प्रतिभावंत नसेल पण प्रज्ञावंत आहे अशी ओळख त्यांनी त्यावेळेला समाजाला करून दिली. मुंबईमध्ये जेव्हा एकदा बहुभाषिक संमेलन भरलेलं होतं, यांना वाटलं की बहुभाषिक म्हणजे गुजराती, उर्दू, काडी अशा विविध भाषेतील लोक म्हणजे आपल्याच देशातील लोक एकत्र आले असतील, पण त्या बहुभाषिक संमेलनामध्ये इंग्रज, फ्रेंच, जर्मन अशा विविध परभाषीय लोकांचा समावेश होता. त्यांच्या पुढे या रानकवींनी अगदी उत्साहानं जोशपूर्ण कविता सादर केली. कविता सादर केल्यानंतर त्या लोकांनी सांगितलं की शब्द नाही कळले तुका तुझे, पण अर्थ भाव मात्र बरोबर समजला, असं म्हणून त्यांना मिठी मारली. म्हणजे असा हा वेगळा कवी. अगदी त्यांना मुलाखतीमध्ये एक प्रश्न विचारला की तुमच्या जीवनातील
सगळ्यात आनंदाचा क्षण कोणता, तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, आयुष्याचा प्रत्येक क्षण, मग तो सुखाचा असू दे किंवा दुःखाचा असू दे, मी आनंदाच्या शिखरावर विराजमान होऊन अगदी आनंदानं उपभोगलो. म्हणजे कवी असा आनंदी, पारदर्शक, नितळ, राग नाही, आनंदाचा गंध सापडलेला असतो. म्हणजे एक नम्र, साधेपणा, सच्चेपणा या कवीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यांची साहित्य संपदा आपण पाहू. त्यांनी विविध वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंकातून कविता सुद्धा त्यांनी लेखन केलं. कथा आणि ललित लेखन सुद्धा त्यांचे प्रसिद्ध आहेत. वळीव हा कविता संग्रह प्रसिद्ध, निसर्ग आणि माणूस हा त्यांच्या लेखनाचा विषय. 1991 मध्ये वणी इथं झालेल्या संमेलनाचे मध्ये त्यांचा सहभाग होता. वाचनाचे अनेक कार्यक्रम त्यांनी घेतले. शाळा आणि कॉलेजमध्ये त्यांनी काव्य, नाट्य, विनोद अशा विविध विषयावरचे कार्यक्रम सुद्धा त्यांचे गाजलेले आहेत. त्याचबरोबर या कवितांचा गौरव म्हणून की काय, त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांचे पुरस्कार आपण पाहू. त्यांना पुण्याचा कविरत्न हा पुरस्कार मिळाला, नाशिकचा टिळक पुरस्कार असेल, घोटी येथील सह्याद्री भूषण पुरस्कार, इगतपुरी टाकेर येथील सर्वतीर्थ पुरस्कार, मुंबई येथील सह्याद्री गौरव पुरस्कार, पुणे येथील यशवंतराव चव्हाण पुरस्कार, त्याचबरोबर पुणे येथील नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण ग्रामजागर देहू हा पुरस्कार आणि पुणे येथील बळीवंश साहित्य पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. पण कवी म्हणतात की माझी कविता जर समाजानं जर नाकारली असती तर रानावनातले शब्द पुढंच आले नसते. त्याही पुढे जाऊन म्हणतात की निसर्ग हाच माझा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. निसर्ग जर सोडला तर बाकी सगळं काय आहे भकास आहे. पुढची स्लाइड सर. वनवासी ही कविता त्यांच्या वळीव या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. राजहंस प्रकाशनामार्फत 2007 साली या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. एकूण 67 कविता आहेत आणि या पुस्तकाला सुद्धा 2008 साली महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मय राज्य पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. आदिवासी जीवनाचं वास्तव चित्रण करणारा हा कविता संग्रह. या त्यांच्या कवितांवर अनेक मुलं सुद्धा PhD करत आहेत. पुणे विद्यापीठातून त्यांनी वळीव एक आकलन किंवा तुकाराम धांडे यांच्या कविता आहेत की आत्मकथन या विषयावरती सुद्धा मुलं अभ्यास करत आहेत. या कवितेमधील कविता संग्रहामधील किंवा या कविता संग्रहाची अमेरिकेने सुद्धा दखल घेतली. त्यांची भूगोल या कवितेचं इंग्रजीमध्ये भाषांतर झालं असून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यापर्यंत ही कविता जाऊन पोहोचलेली आहे. यांच्या या कविता संग्रहातील आई, रानेवेडी, भू, तुकोबा आणि आजोबा, निसर्ग देवता, माळावरचा दगड, साहेब अशा अनेक कविता प्रसिद्ध आहेत. या कविता कधी आपणाला स्तब्ध करतात, कधी निशब्द करतात, कधी उत्साह देतात, कधी प्रेरणा देतात. म्हणजे निसर्ग ज्या पद्धतीनं 3 ऋतूप्रमाणे बदलतो तशा ऋतूप्रमाणे तुकाराम धांडे यांच्या कविता बदलतात. या कविता संग्रहातील त्यांची रानवेडी ही कविता इयत्ता 3च्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट केलेली आहे आणि वनवासी ही कविता आपल्या 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट केलेली आहे. आता वळीव या कविता संग्रहाला त्यांनी वळीव हे शीर्षक का दिलं हे सांगताना सुद्धा म्हणतात की वळीवाचा पाऊस कसा अचानक कोसळतो तशा अचानक यांच्या कवितांचा जन्म व्हायचा आणि त्यामुळे जवळच्या लोकांनाच त्यांनी काय सांगितलं, त्यांनी सांगितलं की वळीव हा काव्य संग्रह म्हणजे हे शीर्षक त्यांनी द्यावं आणि त्या पद्धतीनं त्यांनी वळीव हे शीर्षक दिलं. त्यांच्या कवितेतील शब्दांमध्ये इतकी ताकद आहे की मराठी दिनाच्या एका कार्यक्रमामध्ये जेव्हा त्यांनी पाणी समस्येवर आधारित साहेब ही कविता सादर केली आणि एक मोठी मंडळी या कवितेसाठी उपस्थित होती. त्या शब्दांमध्ये सामर्थ्य इतकं होतं ती कविता ऐकून त्यांच्या गावामध्ये पाणी यावं या कामासाठी सुद्धा लगबग सुरू झाली. म्हणजे भाषेतील त्यांच्या शब्दातील ताकद आपल्याला पाहायला मिळतं. कवितेनं तुम्हाला काय दिलं यावर उत्तर देताना ते म्हणतात या कवितेनं माझा उद्धार केला. अहल्या शिळा होती त्या शिळेचा रामाचा स्पर्श होताच त्या अहिल्याचा जसा उद्धार झाला त्या पुराण कथेप्रमाणेच फक्त माझाच नाही तर अवघ्या वनवासी आदिवासी ठाकर बांधवांचा सुद्धा उद्धार झाला. आता या कवितांबद्दल सांगताना स्वतः तुकाराम धांडे
यांच्या शब्दातच मी सांगते की वनवासी ही कविता का निर्माण झाली किंवा अशा कविता का निर्माण झाल्या, तर ते सांगताना म्हणतात की लहानपणी आईच्या मी माग माग, कधी बालमित्रांसमोर समवेत तर कधी एकटाच, डोंगर दऱ्या कडे कपारी, रान ऊन, जंगल, दगड गोटे, काटे कुटे तुडवीत, आवळे, करवंदे, आंबे, जांभळ शोधित, खेकडी, मासे, कंदमुळे गवसीत फिरलो. खूप गरिबी, कधी उपाशी राहावं लागायचं. भूक लागल्यावर रानावनातून फिरून यावं असं आजीचं सांगणं असायचं. उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी 2-2 कोस दूर जाऊन तिथं रात्रभर नम्रात बसलो. कधी भीती वाटली नाही, कधी कुरकुर नाही, कुणावर राग नाही, कुणावर रुसवा नाही, कधी रडत बसलो नाही, कारण या डोंगरानं मला या गोष्टी कधी शिकवल्याच नाहीत. उलट उठता बसता झोपता अगदी स्वप्नातही मला डोंगर, तिथला निसर्ग पाहायला मिळतो आणि म्हणून पुढे जाऊन डोंगर आणि निसर्ग हाच माझ्या चिंतनाचा विषय झाला. म्हणजे कवीचं जगणं हे जन्मापासून निसर्गाशी संबंधित, त्यामुळे जे प्रत्यक्ष सोसलं, जगलं, जे अनुभवलं, त्याचं वास्तव चित्रण त्यांनी या कवितेच्या माध्यमातून केलेलं आहे. म्हणजे हा कवी जर पाहिला तर सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आलेला, 18 विश्व दारिद्र्यात वाढलेला, रोजगार हमीवर काम करता करता त्यानं अन्याय पाहिला आणि त्याचमुळे या निसर्गाचा झंकार आणि हृदय पिळवटून टाकण्याची शक्ती घेऊनच ही कविता तो लिहू लागला. तुकारामांच्या या कविता म्हणजे अंधार दूर करण्यासाठी आपल्याकडून शक्य होईल तेवढा उजेड पाडत वितळून जाणाऱ्या पंथीसारखा आहे असं म्हटलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाही. त्यांची वनवासी ही कविता, वनवासी या कवितेचं शीर्षक जरी पाहिलं, त्याचा अर्थ जरी पाहिला, तर वनामध्ये राहणारी माणसं. काही लोकांनी त्यांना सांगितलं की आदिवासी लोकांची जीवनशैली आहे, त्यामुळे आदिवासी हे शीर्षक याला योग्य आहे. पण तुकारामांनी सांगितलं की या वनामध्ये, जंगलामध्ये राहणारे सर्वच लोक आदिवासी लोक नाहीत आणि म्हणून वनवासी हेच शीर्षक कसं योग्य आहे हे त्यांनी त्यांना पटवून दिलं. म्हणजे ही कविता रानावनातल्या माणसांची आहे. पण हे अधिक जर समजून घ्यायचं असेल तर हा माणूस जिथं उभा आहे तिथला भूगोल, तिथला परिसर, तिथला निसर्ग समजून घेणं गरजेचं आहे. त्यांचं जगणं, बोलणं, भाषा, कारण हा निसर्गच ठरवत असतो. या कवितेतील शब्द सुद्धा त्यामुळे बघा रानाशी, निसर्गाशी संबंधित जरी असले तर कवी म्हणतात हे सगळे शब्द म्हणजे माझ्या आईचं देणं आहे. कारण तिच्या बरोबर शेतात, रानावनात फिरताना तिचं बोलणं, तिची भाषा, तिचे शब्द माझ्या कानावर पडायचे आणि तेच माझ्या कवितेतून प्रकट होत गेलं. आईवर नितांत प्रेम करणारे, त्यांच्या शेंडी येथील या वास्तूमध्ये, एका खोलीमध्ये आजही त्यांनी आईच्या सर्व वस्तू जतन करून ठेवून एक स्मारक उभा केलेलं आहे आणि त्या खोलीला नाव दिलेलं आहे आईचं घर. म्हणजे मातृतुल्य प्रेम आपणाला यांच्यामध्ये पाहायला मिळतं. आता प्रत्यक्ष आपण कवितेच्या भावार्थाला सुरुवात करूया. पहा, पहिलं कडवं पहा. आम्ही डोंगर राजाची, पोरं कळसू आईची, आम्ही उघडी बोडकी, बाळ परवरा माईची. कळसू म्हणजे आपल्याला सर्वांना माहितच आहे की कळसूबाई शिखर. उघडी बोडकी म्हणजे अंगावर वस्त्र नसलेली. परवरा हा बोलीभाषेतील शब्द आहे, म्हणजे प्रवरा नदी. आणि माई म्हणजे आपण आईला तरी संबोधतो किंवा आपली मोठी बहीण. म्हणजे या कडव्यामध्ये आपणाला वनवामध्ये राहणाऱ्या मुलांचं, त्यांचं जीवन, त्यांचं खेळणं, त्यांचं विश्व याचं वर्णन या कडव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ही वनवासी मुलं काय म्हणतात पहा, तर आम्ही डोंगर दऱ्यामध्ये, निसर्गामध्ये निसर्गाचाच घटक होऊन निर्भयपणे आम्ही वावरत असतो. डोंगर आमचा बाप आहे आणि आम्ही या डोंगर राजाची लेकरं आहोत. कळसूबाई शिखराचा परिसर आमची माई म्हणजेच आई आहे. म्हणजे दारिद्र्यामध्ये जीवन जगणाऱ्या आम्हा मुलांना अंगभरून कपडे सुद्धा घालायला मिळत नाही, पण तरीही आम्ही निर्भयपणे, मुक्तपणे बागडणारी या प्रवरा नदीची बाळं आहोत. सह्याद्री पर्वताच्या परिसरामध्ये यांच्या वाड्या वस्त्या. निसर्गाच्या कुशीत जन्माला आल्यामुळे इथल्या डोंगराला, नदीलाच ते आपले आई बाप मानत असतात. म्हणजे या चरणामध्ये पहा की आपल्याला पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या ओळीमध्ये यमक पाहायला मिळतं आणि यातल्या शेवटच्या 2 ओळी आम्ही उघडी बोडकी, बाळ परवरा माईची, या ओळीमध्ये आपल्याला करुण रस पाहायला मिळतो. या कवितेचं वाचन केलं तर की आपल्याला असं वाटतं की वनवासी मुलं आपल्या व्यथा वेदना आपल्यासमोर मांडत आहेत की काय, याचा प्रत्यक्ष भास आपल्याला होत असतो.
आता याच्यामध्ये बाकी कळसुबाई शिखर आणि प्रवरा नदी याचा उल्लेख आलेला आहे. कळसुबाई शिखर सह्याद्री पर्वत रांगेतील एक शिखर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा येथील नाशिक इगतपुरी महामार्गावर पुढची स्लाइड सर घोटीपासून पुढे गेल्यावर बारी गाव लागतं आणि तिथं असलेलं हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर. समुद्र सपाटीपासून त्यांची उंची 1646 मीटर म्हणजे 5400 फूट आहे आणि शिखरावरती छोटस कळसुबाई देवीचं मंदिर सुद्धा आहे. महाराष्ट्राचा एव्हरेस्ट अशी सुद्धा ओळख आहे. एवढंच नव्हे, इंग्रज सरकारच्या काळामध्ये रात्रीच्या वेळेस शिखरावर एक इंग्रज अधिकाऱ्यानं चढाई केली आणि तिथून त्यानं सूर्योदय पाहिला आणि म्हणून त्या शिखराला त्यानं द किंग ऑफ द डेक्कन हिल्स असं सुद्धा संबोधलं गेलं. या डोंगराला कळसुबाई हे नाव कसं पडलं याबाबत सुद्धा एक दंतकथा सांगितली जाते. प्राचीन काळी कळसू नावाची एक कोळ्याची मुलगी होती. ती पाटलाच्या घरी कामाला होती. कामाला लागण्यापूर्वी तिनं पाटलाला अट घातली होती की मी केर काढणे भांडी घासणे ही कामं सोडून मी इतर कामं करेन. पण एकदा पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले आणि पाटलानं कळसूला भांडी घासायला लावली. कळसूला आला राग आणि म्हणून कळसू चिडून रुसून त्या डोंगरावर जाऊ लागली आणि म्हणून पुढे त्या डोंगराला लोक कळसूबाईचा डोंगर म्हणू लागले. आणखीन एक याची आख्यायिका प्रसिद्ध आहे ती म्हणजेच या कळसुबाई शिखरावर कळसुबाई देवीचे छोटंसं मंदिर आहे. त्याची एक आख्यायिका. बारी हे गाव कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी. कोळी महादेव या आदिवासी जमातीचं तिथं वास्तव्य. कळसुबाई ही त्या गावाची सून. तिला औषधी वनस्पतीबद्दल ज्ञान होतं. त्यामुळे गावातील लोक जेव्हा आजारी पडायचे तेव्हा ती त्यांच्यावरती औषधोपचार करायची. कालांतराने तिचा मृत्यू झाला आणि नंतर गावातील लोकांनी तिची आठवण म्हणून त्या शिखराला किंवा त्या डोंगराला कळसुबाई शिखर असं म्हणू लागले आणि तिच्या स्मृती प्रित्यर्थ या शिखरावरती कळसुबाईचं छोटस मंदिर सुद्धा मानलेलं आहे. आपणाला माहितच आहे की आदिवासी लोक आपल्या पूर्वजांना देव मानतात आणि आजही ते कळसुबाईला देवी म्हणून त्याची पूजा करतात. दुसरा उल्लेख आलेला आहे तो म्हणजेच प्रवरा नदी. तिचा उगम महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील रतनवाडी इथं झाला. या नदीची लांबी सर्वात कमी म्हणजे 200 किलोमीटर इतकी आहे. मुळा, आढळा, म्हाळुंगी अशा अनेक उपनद्या सुद्धा त्याच्या आहेत आणि प्रवरा संगम इथं ती गोदावरी नदीला जाऊन मिळते. संगमनेर किंवा अकोले तालुक्यातील लोकांची ती जीवनदायी आहे आणि म्हणून तिला अमृत वाहिनी असं सुद्धा तिथील लोक संबोधले जातात. पुढचं कडवं आपण पाहूया. पुढच्या कडव्यामध्ये पहा, घेऊ हाताव भाकर वर भाजीला भोकर, खाऊ खडकाव बसून देऊ भूषित ढेकर. भोकर ही एक रान वनस्पती आहे. पानांची आणि फळांची भाजी करतात. आता इथं व म्हणजे वर, कारण वर म्हणायचं असेल तर त्या बोली भाषेमध्ये फक्त व उच्चारलं जातं. हे त्या बोली भाषेचं खास वैशिष्ट्य आहे. ढेकर देणे इथं वाक्यप्रचार आलेला आहे म्हणजे पोट भरणे किंवा पोट भरल्यानंतर पोटातून येणारा असा हा आवाज. आता इथं आपण वनवासी मुलांचं खाणं पिणं, समाधानानं आणि आनंदाचं जीवन जगणं याबाबतचं चित्रण या ओळींमध्ये केलेलं आहे. आजकाल आपण पाहतो की आईनं कितीही मुलांच्या आवडीचा पदार्थ जरी केला तरी सुद्धा मुलं आईवरती रुसतात, रागावतात. पण ही मुलं रागवत नाहीत, रुसत नाहीत. रोजचं साधंच जेवण आहे पण तरी सुद्धा समाधानानं ही मुलं म्हणतात आम्ही हातात भाकरी घेतो, भाकरीवर पाल्याची भाजी ठेवतो, ताट नाही, चार भिंतीच्या आत नाही, मोकळ्या वातावरणामध्ये निवांत खडकावर बसून आम्ही भाजी भाकर खातो आणि समाधानानं खुशीत ढेकर देतो. पंचपक्वान किंवा रोजचं रोजकर जेवण नाही. आज जेवण मिळालं तर उद्या जेवण मिळेल की नाही याची भ्रांत असणारी ही मुलं पण समाधानानं मिळेल ते पोट भरून जेवतात आणि आनंदानं जीवन जगतात याचं चित्रण आपणाला या ओळींमध्ये पाहायला मिळतं. आता याच्यामध्ये भोकर या रान वनस्पतीचा उल्लेख आलेला आहे. पहा कुठे आढळते ही वनस्पती तर पश्चिम घाट, सातपुडा, कोकण. अगदी एवढंच नव्हे तर परदेशामध्ये ऑस्ट्रेलिया, मलेशिया, जपान, श्रीलंका अशा विविध देशांमध्ये सुद्धा ही वनस्पती आढळते. स्थानिक याच्यामध्ये यांना बारगुंड किंवा गुंदन, लासोरा, लासोडा, गुंदा,
भुकरबुंद किंवा इंडियन चेरी असं सुद्धा संबोधलं जातं. 10 ते 12 मीटर वाढणारा असा हा सदापर्णी वृक्ष आहे. त्याची पानं जर पाहिली तर रुंद, अंडाकृती आणि गुळगुळीत पाहायला मिळतात. फुलं लहान, पांढरी, हिरव्या रंगाची फुलं सुद्धा येतात. फळं जर पाहिली तर जेव्हा ती कच्ची असतात तेव्हा हिरव्या रंगाची, गोलाकार, चकचकीत, अगदी बोराण एवढी फळं आणि पिकल्यावर पिवळसर किंवा गुलाबी रंगाची फळं आपणाला पाहायला मिळतात. यांचे औषधी गुणधर्म जर पाहिले तर कफ, खोकला अशा अनेक रोगांवरती सुद्धा उपयुक्त अशा प्रकारची ही वनस्पती आहे. एवढंच नव्हे तर याच्यापासून अनेक पाककृती सुद्धा बनवल्या जातात. फुलांचा बहर येतो तेव्हा फुलांपासून, पानांपासून, फळांपासून भाजी केली जाते. त्याचं कच्च्या फळाचं पासून लोणचं सुद्धा बनवलं जातं. कवी तुकाराम धांडे म्हणतात, आमच्या रानावनातल्या दृष्टीनं हा कल्पवृक्ष आहे असं म्हणतात. कारण बहर किंवा मोहर यायला लागला की त्याची भाजी बनवतात, हिरव्या पानांची भाजी बनवतात, फळं यायला लागल्यावर त्याची सुद्धा भाजी बनवतात. इथं स्लाइड मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे डोंगरदऱ्यांच्या माणसांच्या दृष्टीनं ही वनस्पती म्हणजे कल्पवृक्ष आहे. कल्पवृक्ष म्हणजे इच्छिलेलं देणारं काल्पनिक झाड. आणि या वनस्पतीचं अगदी पानं, फुलं, खोड, साल हे सगळे अवयव उपयोगाला येतात आणि म्हणून तिथली लोक याला कल्पवृक्ष असं संबोधतात. पुढं पहा, पुढच्या कडव्यांमध्ये काही अपरिचित संकल्पना आलेल्या आहेत. खेळू टेकडी भवती, पळू वाऱ्याच्या संगती, वर पांघरू आभाळ, लोळू पृथ्वीवरती. पहा, भवती म्हणजे भोवती, संगती म्हणजे सोबतीने. इथे 2 वाक्यप्रचार आले आहेत पहा. आभाळ पांघरणे म्हणजे उघड्यावर संसार असणे, वाऱ्याच्या संगे पळणे म्हणजे वाऱ्याच्या वेगानं पळणं. या कडव्यांमध्ये वारा, पृथ्वी, आभाळ अशा प्रकारचे समानार्थी शब्द सुद्धा याच्यामध्ये आलेले आहेत. म्हणजे व्याकरणिक दृष्ट्या सुद्धा आपण इथं मुलांना सांगू शकतो. म्हणजे या कडव्यामध्ये वनवासी मुलांचं खेळणं, पळणं, झोपणं, त्यांचं आभाळ मातीशी किंवा पृथ्वीशी असलेलं नातं या ओळीतून प्रकट झालेलं पाहायला मिळतं. आजकाल आपण पाहतो ग्रामीण किंवा शहरी भागातील मुलं क्रिकेट, फुटबॉल, कॅरम किंवा मोबाईलवरचे गेम खेळतात. या मुलांना मऊ भिचाना आहे, पांघरायला पांघरून आहे, या सगळ्या सुविधा यांच्याकडे आहेत, तरी सुद्धा कधी समाधानानं जीवन जगत नाहीत काही मुलं. हे आपल्याला चित्र पाहायला मिळतं. पण अशी कुठली साधनं, या कुठल्याही सुविधा या मुलांच्याकडे नाही. कारण 18 विश्व दारिद्र्य तरीही मुलं काय म्हणतात पहा, कारण त्यांचे खेळ टेकडीभोवती खेळणं आणि वाऱ्यांच्या संग पळणं हेच आमचे खेळ. ना मोबाईल नाही, ना क्रिकेट नाही, फुटबॉल नाही, इतर कुठल्याही खेळांना आमच्या आयुष्यामध्ये स्थान नाही. आणि हे सांगताना मुलं काय म्हणतात, आम्ही टेकडीच्या भोवती खेळतो, वाऱ्याच्या संग पळतो, आभाळ पांघरून घेतो आणि उघड्या माळावरच्या माळ रानाच्या जमिनीवर आम्ही निर्भयपणे आणि मुक्तपणे लोळतो, कसलीही भीती नाही. म्हणजे या वनवासी मुलांना अंतरायला मऊ बिछाना नाही, पांघरायला गोधडी नाही, जमीन हेच अंथरून आणि आभाळ हेच पांघरून मानून ही मुलं आनंदाने आणि सुखा समाधानाने झोप घेतात. म्हणजे इथं एका बाजूला पहा की आपणाला त्यांची दारिद्र्यता आणि गरिबी पाहायला मिळते, तर दुसऱ्या बाजूला या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आनंदानं कसं जगावं याची शिकवण आपणाला ही मुलं देऊन जातात. एवढंच नव्हे तर रडायचं नाही तर लढायचं ही प्रेरणा सुद्धा आपल्या या ओळींमधून आपल्याला एक वेगळीच शिकवण देऊन जाते. पुढच्या कडव्यामध्ये पहा, काही अपरिचित संकल्पना की आपल्या दृष्टीने ह्या अपरिचित आहेत. आम्ही वाघाच्या लवणाचे, आम्ही वांधार नळीचे, गाव वहाळा पल्ल्याड, आम्ही उंबर माळीचे. वाघाच्या लवणाचे म्हणजे डोंगर दरीतील एखादी खोलगट जागा जिथं वाघ वास्तव्याला असतात आणि तिथंच या वनवासी लेकरांच्या झोपड्या वस्त्या आणि तिथं त्यांचा वावर असतो, म्हणून आम्ही वाघाच्या लवणाचे. वांधार म्हणजे माकड आणि वांधार नळी म्हणजे डोंगर पठारावरची जागा, म्हणजे दोन्ही बाजूला घनदाट वृक्ष आणि मध्ये पायवाट, नळीसारखा किंवा घडीसारखा आकार, करवंदाची जाळी, जांभळं, माकडांना खायला भरपूर खाद्य आणि तिथं या माकडांचा भरपूर वावर असतो आणि म्हणून त्या जागेला वांधार नळी असं म्हटलेलं आहे. वहाड बोली भाषेतून हा शब्द आहे. ओहळ
म्हणजे की ज्याला आपण ओढा किंवा नाला असं आपण म्हणतो. माळी म्हणजे इथं माळरान आणि उंबर माळ म्हणजे उंबराची झाडं मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, ते माळरान. म्हणजे या कडव्यांमध्ये वाघाच्या लवणाचे, बांधार नळीचे, उंबर माळीचे असे काही अपरिचित संकल्पना आलेल्या आहेत. कवीच्या मते पहा, ज्या निसर्गामध्ये किंवा डोंगराच्या परिसरामध्ये जगलो वाढलो, त्या निसर्गातील काही भागांना, शिवारांना अगदी पूर्वजांनी किंवा वाडवडिलांनी अनेक नावं दिलेली आहेत. त्यापैकीच म्हणजे वाघाचं लवण, वांधार नळी आणि उंबरमाळ असा उल्लेख केलेला आहे. आपण नाही का आपल्या भागाकडं आंब्याची भरपूर झाडं असतील तेव्हा त्याला आपण आमराई म्हणतो, किंवा नागांची संख्या जिथं जास्त आहे त्याला नागझरी म्हणतो. बेडूची झाडं असतात तिथं बेडूचं बन, किंवा जांभळाची झाडं भरपूर आहेत तिला जांभूळ डोह असं आपण म्हणतो. तसं इथं वाघ जिथं जास्त वास्तव्याला आहे त्याला आपण इथं काय म्हणलं, इथं वाघाचं लवण. ही मनवासी मुलं काय म्हणतात पहा, की वाघ जिथं वास्तव्याला असतात त्या लवणावरतीच, त्या घळीमध्ये, त्या खोलगट भागामध्येच आमच्या वाड्या वस्त्या, तिथंच आमचा वावर असतो. वानरांचं वास्तव्य आहे तिथंच आमचा वावर असतो, म्हणजे तिथंच आम्ही राहतो, तिथंच खेळतो, बागडतो, आणि म्हणून आम्ही वनवासी मुलं म्हणजे वाघ आणि माकडच असं त्यांनी स्वतःला संबोधलेलं आहे. एवढंच नव्हे तर पावसाळा सुरू झाला की दोन डोंगरांवरून पडणारं पावसाचं पाणी त्या डोंगराच्या मधून किंवा त्या दरीतून वाहायचं आणि त्या वाहत्या पाण्याला पावसाळ्यामध्ये ओहोळ्याचं रूप प्राप्त व्हायचं. म्हणून ही मुलं म्हणतात की ओढ्याच्या पलीकडं आमचं गाव आहे. आज सुद्धा कवी जिथं राहतात त्याला लागूनच ओढा आहे छोटासा, आणि त्याच्या पलीकडच्या डोंगरावरती त्यांची झोपडी पाहायला मिळते. एवढंच नव्हे, ते मोठं माळरान सुद्धा आहे. त्या माळरानावरती जनावर हिंडत असतात. ही मुलं खेळतात, बागडतात, आणि त्याच माळरानावरती अनेक उंबराची झाडं असल्यामुळं त्या जागेला उंबरमाळ असं नाव दिलेलं आहे. इथं मुलं खेळतात, बागडतात. पण कवीने त्यांच्याशी बोलता बोलता माझ्याशी त्याने एक खंत व्यक्त केली. पूर्वी वाघ दिसायचे आमच्या वाडवडिलांच्या लोकांना, पण आज मात्र वृक्षांची संख्या कमी होते आणि वाघांची संख्या सुद्धा किंवा वन्यजीवांची संख्या कमी होते आहे, अशी खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे. या कडव्यांमध्ये पहा, आम्ही वाघाच्या लवणाचे, आम्ही बांधार नळीचे, आम्ही उंबर माळीचे या ओळींमध्ये आपल्याला रूपक अलंकार पाहायला मिळतो. म्हणजे आम्ही म्हणजे हे उपमेय, आम्ही म्हणजे कोणती वनवासी मुलं किंवा आदिवासी मुलं, आणि उपमान वाघ, वानर, उंबर हे आम्ही एकरूपच आहोत, तर ती म्हणजे आम्हीच आहोत. म्हणजे उपमेय हेच उपमान आहे असं इथं वर्णन केलेलं असल्यामुळे इथं आपणाला या ओळींमध्ये रूपक अलंकार सुद्धा आपणाला पाहायला मिळतो. म्हणजे अलंकाराचा सुद्धा वापर त्यांनी आपल्या या कवितेच्या या शब्दांमध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढची स्लाइड सर. पुढं पा, बसू सूर्याचं रुसून, पाहू चंद्राकर हसून, बोलू वाजत तिकिंड्याशी, नाचू घोंगडी नेसून. पहा, सूर्याचं म्हणजे सूर्यावर, पाहू म्हणजे पाहू. इथं पुस्तकामध्ये वाज आहे पण तिथं खरा तो शब्द आहे बाज. बाज म्हणजे बाजलं, पूर्वी जे वापरायचे ते. तिकिंडा म्हणजे आकाशातील 3 नक्षत्रांचा समूह. घोंगडी म्हणजे मेंढ्यांच्या लोकरीपासून बनवलेलं जाडं बरड अशा प्रकारचं वस्त्र. म्हणजे सूर्यचंद्राशी किंवा आभाळ मातीशी या वनवासी मुलांचं असलेलं अनोखं नातं या ओळींमधून वर्णन केलेलं आहे. म्हणजे रुसणं, हसणं, बोलणं, नाचणं याचं वर्णन करत असताना हे कवी काय म्हणतात पहा, की भर दुपारी जेव्हा सूर्य तापलेला असतो तेव्हा या माळरानावर हिंडणाऱ्या मुलांना कडक उन्हामध्ये खेळावं लागतं. त्याच्यामध्ये अंगावर वस्त्र नाही, आणि या उघड्या पोळक्या मुलांना या उन्हाचा त्रास होतो. त्यांचे आई वडील सुद्धा या तळपत्या उन्हामध्ये रानावनामध्ये कष्टाची कामं करावी लागतात त्यांना, आणि अशा वेळेला कुठंतरी थंडगार सावलीत बसावं असं क्षणभर का होईना वाटतं, आणि मग त्या वेळेला ते भर दुपारी तळपत्या उन्हामध्ये झाडाच्या गर्द सावलीमध्ये घोंगडी टाकून बसतात. आणि झाडाच्या सावलीखाली घोंगडी टाकून बसणं यालाच कवीने अभिनव कल्पना इथं व्यक्त केलेली आहे, की आम्ही मुलं सूर्यावर रुसून बसतो. कवींनी सुद्धा
स्वतः अनुभव सांगितला की जेव्हा मी लहान असतो, उन्हामध्ये आम्ही खेळायचो, तेव्हा मी स्वतः झुरमुड्यामध्ये लपून बसायचो. म्हणजे झुडपासारखं हे वृक्ष, आणि ते झुरमुड्यामध्ये लपून बसणं किंवा झाडाखाली बसणं म्हणजे सूर्यावर रुसून बसणं. म्हणजे किती अभिनव आणि सुंदर कल्पना इथं मांडलेली आहे पहा. म्हणजे आपण आई बाबा मित्रमैत्रिणीवरती रुसतो, पण ही वनामधली मुलं चक्क सूर्यावरती रुसतात. रात्री आकाशामध्ये चंद्र उगवतो, जेवण आटोपली की ही मुलं माणसं शीतल चंद्रप्रकाशामध्ये खेळतात, बागडतात. चंद्राकडे पाहून ते आनंदानं सुद्धा हसतात. एवढंच नव्हे, रात्री जमिनीवर पडून आकाशातील चंद्र, चांदण्या, तिकिंडा असा उल्लेख न करता त्याने सांगितलं की तिकिंडा, त्या तिकिंड्याची शोभा सुद्धा पाहतात. यालाच आपण सप्तर्षी तारा असं आपण म्हणतो. म्हणजे 7 तारकांचा समूह अवकाशामध्ये पाहायला मिळतो. या 7 तारकांना प्राचीन काळातील वसिष्ठ, विश्वामित्र, कण्व, भारद्वाज, अत्री, वामदेव, शौनक अशा अनेक ऋषींची सुद्धा नावं दिलेली आहेत. आणि या ताऱ्यांच्या मदतीनं आपल्याला ध्रुव ताऱ्याचं स्थान किंवा उत्तर दिशा सुद्धा कळते. पण त्यांच्या भागामध्ये पहा, उडत्या पतंगासारखा आकार आहे, त्यामुळे आकाशामध्ये सहज शोधून काढता येतो. पण आजही ग्रामीण किंवा वनवासी भागामध्ये त्यांची आजी सांगते पहा, ते 4 चांदण्या म्हणजे बाज आणि बाजलं, आणि त्याच्या पाठीमागे ते 3 चोर म्हणजे तिकिंडा, म्हणजे 3 नक्षत्रांचा समूह इथं आपल्याला पाहायला मिळतो. कारण तिकिंडाचं खूप महत्व त्यांच्या जीवनामध्ये आहे. तो आकाशात कुठपर्यंत आलेला आहे यावरून तिथली लोक रात्रीची वेळ ठरवत असतात, दिशा ठरवत असतात. कारण घड्याळ, कॅलेंडर हे नाहीच, आणि त्यामुळे अवकाशाचं निरीक्षण करून, या तारकांचं निरीक्षण करून वेळेचं वार, महिना याचे लोक ते काय करायचे, तर अंदाज बांधायचे. म्हणजे अनोखं नातं त्यांचं आभाळाशी आहे. आज आपण पाहतो की मुलं तासनतास टीव्ही आणि मोबाईल, पण ही मुलं मात्र फक्त आणि फक्त निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एवढंच नव्हे तर सुगी संपली किंवा ही वनवासी मुलं माणसं ढोल, पावरी अशी वाद्य वाजवत, अंगावर घोंगडी नेसून रात्री 12 वाजेपर्यंत नृत्य करतात. आजही चित्र आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे ओळी ओळीमध्ये वनवासी मुलांचं निसर्गाशी असलेलं नातं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे आपण मगाशी मी सांगितलं की आई वडिलांनी ते मित्रमैत्रांच्या वरती आपण रुजतो, त्यांच्याशी आपण संवाद साधतो, त्यांच्याकडे पाहून हसतो, त्यांच्याशी गप्पा मारतो. पण ही मुलं मात्र आकाशातील सूर्यावर रुसून बसतात, चंद्राकडे पाहून हसतात, नक्षत्रांशी गप्पा मारतात. किती सुंदर कल्पना. या ओळींमध्ये पहा, सूर्याचं रुसून पाहू, चंद्राक हसून, इथं अद्भुत रस आपणाला इथं पाहायला मिळतो. म्हणजे या ओळींमध्ये आपण जरी निसर्गाशी नातं जरी जोडलं, तर कवीशी जेव्हा मी संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की इथं या वनवासी मुलांचं मातीचं आभाळाशी असणारं नातं आहे. आणि त्यांच्याच संदर्भातील एक कविता त्यांनी मला सांगितली. ती कविता मी इथं वाचून दाखवते. पहा, की ती जुनाट नातं माणसाचं मातीशी, तिच्यातून येणं आणि तिचाच भाग होणं. माती तापलेली, माती आसुसलेली, माती मुसमुसलेली, माती न्हावून धुवून कोवळ्या उन्हात बसलेली, माती हिरवा शालू नेसलेली. मातीशी खेळावं, मातीशी बोलावं, मातीवर लोळावं, दुपारच्या रणरणत्या उन्हात शांत पडावं, आंब्याच्या सावलीत मातीच्या बांधावर. एकटक न्याहाळावं आभाळ, जाणून घ्यावं आभाळ मातीचं नातं. शेवटी मातीलाच विचारावं, माते आमचा बाप कोण. तिनं हळूच लाजून आभाळाकडे पाहावं आणि आपल्यालाही लागावी ओढ आभाळाची. रात्रीच्या नीरव शांततेत शेना मातीनं सारवलेल्या अंगणात पडून मातीचीच कविता लिहावी आभाळ भरून. लवकरच मुसळधार पावसाने अख्खी कविता धुवून जावी आणि कुठं गेलं असं वाटताच मातीतून उगवून वर यावी, मातीतून उगवून वर यावी, असं ह्या वनवासी मुलांचं मातीची आणि मातीचं आणि आभाळाशी असणारं नातं. पुढचं कडवं पहा. डोई आभाळ पेलीत, चालू सिंहाच्या चालीत, हिंदू झाडा कड्यांवरी, बोलू पक्ष्यांच्या बोलीत. पहा, डोई म्हणजे डोक्यावर, पेलणं म्हणजे झेलणं. एक वाक्यप्रचार आले पहा, की आभाळ पेलणं म्हणजे ऊन, वारा, पाऊस यांच्याशी सामना करणं किंवा संकटाशी सामना करणं. आपण सिंह म्हणतो, पण त्या ग्रामीण भाषेमध्ये सिंह,
हा शब्द आलेला आहे. म्हणजे कितीही संकट जरी आली तर निसर्गातील हे प्राणी पक्षी कसं आनंदानं जीवन जगत असतात, वनामध्ये मुक्त वावरत असतात, तसंच आम्ही ही वनवासी मुलं अगदी धाडसी वृत्तीनं आत्मविश्वासानं वनामध्ये वावरत असतो. तर आपण म्हणतो बा की पेलणं, आव्हान पेलणं, संसार पेलणं, पण इथं मात्र आभाळ पेलणं असं म्हटलेलं आहे. काय बरं कारण असेल तर त्याच्यामध्ये, तर या वनवासी मुलांचं जीवन कष्टमय आणि खडतर आपल्याला पाहायला मिळतं. अनेक संकट आव्हानं पेलत ती पुढे जातात. कोणत्याही भौतिक सुविधा नाहीत, अंगावर कपडे नाही, पोटभर जेवण नाही, कधी कधी उभाशी झोपात सुद्धा झोपावं लागायचं. उन्हाळ्यात पाण्यासाठी वनवन भटकावं लागतं. कुठं जायचं म्हटलं तर पायी प्रवास, दैन्य, दुःख, दारिद्र्य. परंतु या मुलांना कष्टमय जीवनाची फिकीर नाही. उलट ते काय म्हणतात की माथ्यावर आभाळ पेलत, म्हणजे ऊन वारा पाऊस अनेक संकट झेलत, सिंहाच्या चालीमध्ये रुबाबात अगदी आत्मविश्वासानं ही संकट झेलत आम्ही काय करत असतो, इथं वावरत असतो. पहा, म्हणजे इतकं, म्हणजे इथं जर बघितलं एवढंच नव्हे तर पुढं म्हणतात बा की झाड्या कड्यांवरती सुद्धा आम्ही आनंदानं हिंडत असतो. माणसांची जशी भाषा तशी पशु पक्ष्यांची सुद्धा भाषा असते, आणि ही भाषा ही मुलं त्या सानिध्यामध्ये राहून आत्मसात केली आहे, त्यांनी शिकलेले आहेत, आणि म्हणून ही मुलं म्हणतात की त्यांच्याच भाषेमध्ये आम्ही काय करतो, इथं बोलतो. कारण पक्ष्याचं किंवा प्राण्यांचं इतकं ज्ञान त्यांना प्राप्त झालेलं आहे. पक्ष्यांच्या आवाजावरून कोणता पक्षी आहे किंवा कोणत्या दिशेला आहे, त्या पक्ष्यांच्या आवाजातील संकेत सुद्धा ते अचूक ओळखतात. वनवासी मुलं पहा की निसर्गाची एक संकटाची चाहूल जर यायला लागली तर हे पक्षी सुद्धा वेगवेगळे आवाज काढायला लागतात. त्या आवाजावरून वनवासी सुद्धा सावध होतात. म्हणजे निसर्ग आणि वनवासी एकमेकांचे सगळे सोयरे बनून आनंदानं त्या वनामध्ये राहत असतात. म्हणजे इतकं सगळं असून सुद्धा बा की इथला माणूस दुःखी नाही, म्हणजे आहे असं वाटतच नाही, कारण उलट तो निसर्गातील सर्व घटकांशी एकरूप झालेला पाहायला मिळतो. कवितेतील प्रत्येक ओळीमध्ये बा की सकारात्मकता, आनंद भरलेला आहे. इथं आणखीन एक वैशिष्ट्य पाहायला मिळतं की वनवासी लोक कधीही आत्महत्या करत नाही. तर वृत्तपत्रापर्यंत आजपर्यंत आपण कधीच बातमी वाचली नाही. तर उलट डोंगर दऱ्यातील हे लोक जेव्हा उपाशी पोटी खडकावरती झोपतात तेव्हा तो खडकच जणू दिवसभर सूर्यापासून मिळालेली ऊर्जा त्यांच्या अंगामध्ये भरतो, आणि सकाळ होताच परिस्थिती पुढे न झुकता दुःख विसरून पुन्हा जोमानं संघर्ष करायला तयार होतो. पण आत्महत्येचा विचार त्याच्या मनामध्ये सुचत नाही. आणि ही देणगी इथल्या या निसर्गाची आणि डोंगराची आहे. इथं पहा, डोई आभाळ पेलित किंवा चालू सिंहाच्या चालीत वीर रस सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. झाडा कड्यांवरती इथं संयोग चिन्हाचा वापर केलेला आहे. मग इथं जाता आता आपण विद्यार्थ्यांना संयोग चिन्ह केव्हा वापरतात हे सुद्धा आपण सांगू शकतो. दोन जोड शब्द जर वापरायचे असतील, उदाहरणार्थ 3, 4 किंवा जडण घडण, शुभ लाभ, अशा जोड शब्दांच्या ठिकाणी संयोग चिन्ह वापरतात. किंवा ओळीच्या शेवटी शब्द जर अपुरा जर राहिला तर तिथं संयोग चिन्ह वापरलं जातं. इतर द्वंद्व समास इथं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. झाड आणि कडा, इतर द्वंद्व समास सुद्धा इथं पाहायला मिळतो. या संपूर्ण कवितेचा जर अभ्यास केला तर फक्त पूर्ण विराम आणि संयोग चिन्हाचा वापर केलेला आहे. पुढे पहा, आम्ही सशाच्या वेगानं जाऊ डोंगर यंगून, हात लावून गंगना येऊ चांदण्या घेऊन. यंगून जाणे म्हणजे चढून जाणे, हात लावणे म्हणजे स्पर्श करणे, गंगन म्हणजे गगन, आकाश. पहा, अतुलनीय धैर्य, चिकाटी किंवा उत्तुंग महत्वाकांक्षा याचं वर्णन या ओळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. की वनवासी मुलं काय म्हणतात, अगदी सहज सशाच्या वेगानं आम्ही डोंगर चढून जातो. एवढंच नव्हे, डोंगरावर चढून आकाशाला हात लावून चांदण्या घेऊन येण्याची कल्पना सुद्धा या ओळीमध्ये आपल्याला मांडलेली पाहायला मिळते. या मुलांची जिद्द, प्रबळ शक्ती, उत्तुंग इच्छाशक्ती आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे अशक्य गोष्ट शक्य करण्याचा प्रयत्न करतायत. पहा, कितीही संकट आले तर त्याचा बाऊ न करता आनंदानं त्या सर्वांना सामोरं जात का होईना अशक्य गोष्टी शक्य करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. हे संस्कार सुद्धा आपण जाता या विद्यार्थ्यांच्या मनावरती इथं बिंबवू शकतो. हात लावून गंगना येऊ चांदण्या घेऊन, इथं अद्भुत रस सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे थोडक्यात या वनवासी मुलांचं भावविश्व, तिथलं राहणीमान, त्यांचं जीवन, निसर्ग आणि त्यांचं नातं, निसर्गावरचं प्रेम, वागणं, जगणं, बोलणं, भाषा, खाणं पिणं, ह्या सगळ्याशी जर पाहिला तर निसर्गाशी एकरूप होणं
त्याचं चित्रदर्शी वर्णन आपणाला या कवी तुकाराम धांडेंच्या वनवासी या कवितेमधून पाहायला मिळतं. इथं आपण या झोपडीत माझ्या संत तुकडोजी महाराज या कवितेचा संदर्भ देऊ शकतो, किंवा जुन्या अभ्यासक्रमामध्ये आपणाला भुजंग मेश्राम यांची माझ्या जन्माबद्दल ही कविता होती, किंवा तुकाराम धांडे यांची इयत्ता 3रीच्या पाठ्यपुस्तकातील रानवेडी या अनेक कवितांचा संदर्भ आपण या कविता शिकवत असताना आपण देऊ शकतो. आणि शेवटी याची भाषिक वैशिष्ट्य पहा. सैल अष्टाक्षरी छंदामध्ये याची रचना आहे. प्रत्येक कडव्यातील पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या काव्यपंक्तीमध्ये यमक साधलेला आहे, म्हणजे यमक अलंकार आहे, रूपक अलंकाराचा वापर केला आहे. अद्भुत रस, करुण रस आणि वीर रस सुद्धा पाहायला मिळतो. ग्रामीण आदिवासी ठाकरी बोली भाषा इथं पाहायला मिळते. साधी सोपी सरळ रचना पण मनाला भावणारी, ताल नादमयता, गेयता, वाघाचं लवण, वांधार नळी, कुंभर माळी, तिकिंद्या, यंगून अशा अपरिचित पण जिवंत संकल्पनाचा इथं वापर केलेला आहे. वारा, सूर्य, चंद्र, पक्षी, चांदण्या या प्रतिमांचा सुद्धा वापर केलेला आहे. आणि शेवटी संदेश या कवितेतून आपण विद्यार्थ्यांच्या मनावरती काय रुजवायचा आहे, तर निसर्गात जगणाऱ्या मानवी जीवनशैलीचा आपण परिचय करून देणे. जिद्द, चिकाटी, साहस, निर्भयता, आत्मविश्वास, अतुलनीय धैर्य, उत्तुंग इच्छाशक्ती, प्रयत्नवाद अशा प्रकारची गुणवैशिष्ट्ये आपण विद्यार्थ्यांच्या मध्ये रुजवू शकतो. संकटावर मात करून आनंदानं कसं जीवन जगावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही वनवासी मुलं. सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे, वास्तव परिस्थितीमध्ये समाधानानं जगणं, आपल्या मातृभाषेचं जतन करणं, कारण माझी ओळख ही माझी मातृभाषा सांगते. आणि म्हणून कवी म्हणतात की तुम्ही इंग्रजी, फ्रेंच, गुजराती, कन्नड अशा अनेक भाषा शिका, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, पण आपली मातृभाषा मात्र इथं जतन करून ठेवा. पर्यावरणाचं संवर्धन करणं आणि निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेणं. शेवटी मूल्यमापनामध्ये पहा, स्वाध्यायामध्ये आकृतीबंध पूर्ण करा, याचबरोबर सत्य विधान ओळखा किंवा विधान पूर्ण करा. कवितेतली ओळ दिली जाईल त्याचा सरळ अर्थ लिहा, किंवा ओळ दिली जाईल त्यातनं काव्य सौंदर्य स्पष्ट करा. त्याचबरोबर कृती सोडवा. त्याच्यामध्ये 8 मुद्दे आहेत पहा. त्याच्यामध्ये कवितेचे कवी, कवितेचा विषय, शब्दांचा अर्थ, संदेश, भाषिक वैशिष्ट्य, व्यक्त होणारे विचार, मध्यवर्ती कल्पना, ओळींचा सरळ अर्थ आणि कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे. या 8 कृतींपैकी कृतीपत्रिकेमध्ये 4 कृती विचारल्या जातात. आणि शेवटी रसग्रहण 2 ओळी दिल्या जातात. त्याच्यामध्ये काव्य सौंदर्य, आशय सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य या 3 मुद्द्यानुसार रसग्रहण नेलं. स्वमतासाठी आदिवासी आणि जंगल यांचं अतूट नातं अशा प्रकारची कृती विचारली जाऊ शकते. व्याकरणिक दृष्ट्या जर विचार केला तर याच्यामध्ये वाक्यप्रचार आहेत. आभाळ पांघरणे, वाऱ्याच्या संगे पळणे, आभाळ पेलणे, यंगून जाणे, हात लावणे अशा प्रकारचे वाक्यप्रचार. विभक्ती सुद्धा विचारली जाऊ शकते. अलंकार आहेत याच्यामध्ये. अलंकार देऊन किंवा उदाहरण देऊन उपमेय आणि उपमान ओळखा किंवा अलंकार ओळखा अशा प्रकारची कृती याच्यावरती विचारली जाऊ शकते. किंवा बसू सूर्याचं रुसून, पहू चंद्राक हसून अशा कवितेची ओळ देऊन यातील रस ओळखा असं सुद्धा विचारलं जातं. आणि शेवटी स्वयं अध्ययनासाठी कृती उपयोजित लेखनावरती पहा. वैचारिक निबंध, त्याच्यामध्ये पर्यावरण संरक्षण, काळाची गरज किंवा निसर्ग आपला मित्र. आत्मकथनासाठी पहा, मी कवी बोलतोय किंवा वनवासी मुलाचं किंवा मुलीचं आत्मकथन, वाघाचं आत्मकथन. आणि उपक्रम सुद्धा या कवितेवरती घेऊ शकते. आंतरजालाच्या माध्यमातून वनवासी लोकांविषयी माहिती घेणं, आकाश दर्शन किंवा वनवासी मुलाची किंवा मुलीची मुलाखत आणि कवी तुकाराम धांडे यांच्या अन्य कवितांचा आस्वाद केले. आणि शेवटचा भाग म्हणजे या कवितेची चाल. कारण कवी तुकाराम धांडे यांच्या मते कवितेची चाल कशी असावी याविषयीचं मत मांडताना ते काय म्हणतात पहा, की निसर्ग जसा आपला तशी चालही आपली पूर्णपणे स्वतंत्र असली पाहिजे. कोणत्याही चित्रपटातील गाण्यांची चाल कवितेला नको, कारण शब्द जसे त्या कवितेच्या डोक्यातून काळजातून येतात तशी चाल सुद्धा तशीच स्वतंत्र असली पाहिजे. कारण चाल सुद्धा काळजातून आली पाहिजे. कारण चाल चित्रपटातील एखाद्या गाण्याची लावली तर त्याची चव जाते.
कारण लोक कवितेतील शब्दांकडे लक्ष देण्यापेक्षा त्याच्या चालीकडे अधिक लक्ष देतात आणि ही अमक्या अमक्या चित्रपटातील गाण्याची चाल आहे हे ते बरोबर ओळखतात. म्हणून चाल सुद्धा राणा मनातील असावी आणि त्यांच्याच चालीमध्ये मी ही कविता सादर करते. पहा, वनवासी. आम्ही डोंगर राजाची पोर कळसू आईची, आम्ही उघडी बोडकी बाळ परवरा माईची, घेऊ हाताव भाकर वर भाजीला भोकर, खाऊ खडकाव बसून देऊ खुशीत ढेकर, खेळू टेकडी भवती पळू वाऱ्याच्या संगती, वर पांघरू आभाळ लोळू पृथ्वीवरती, आम्ही वाघाच्या लवणाचे आम्ही बांधार नळीचे, गाव बहाळा पल्ल्याड आम्ही उंबर माळीचे, बसू सूर्याचं रुसून पहू चंद्राक हसून, बोलू बाजती किड्याशी नाचू घोंगडी नेसून, डोई आभाळ पेलीत चालू सिंहाच्या चालीत, हिंडू झाडा कड्यांवरी बोलू पक्ष्यांच्या बोलीत, आम्ही सशाच्या वेगान जाऊ डोंगर यंगून, हात लावून गंगना येऊ चांदण्या घेऊन, येऊ चांदण्या घेऊन, येऊ चांदण्या घेऊन. आणि प्रत्यक्ष कवी तुकाराम धांडे यांच्या कवितेची चाल बघा, ऑडिओ लावते मी. नवीच्या पुस्तकामध्ये असणार. आम्ही डोंगर राजाची पोर कळसवाईची, आम्ही उघडी बोडकी बाळ परवरा माईची, घेऊ हाताव भाकर वर भाजीला भोकर, खाऊ खडकाव बसून देऊ खुशीत ढेकर, आम्ही वाघाच्या लवणाचे आम्ही वांदार नळीचे, गाव वहळ पल्ल्याड आम्ही उंबर माळीचे, खेळू टेकडी भोवती पळू वाऱ्याच्या संगती, वर पांघरू आभाळ लोळू पृथ्वीवरती, डोई आभाळ पेलीत चालू सिंहाच्या चालीत, हिंडू झाडा कड्यावरी बोलू पक्ष्यांच्या बोलीत, बसू सूर्यावर रुसून पोहू चंद्राक हसून, बोलू बाजती किंड्यासी नाचू घोंगडी नेसून, आम्ही सशाच्या गाणं गाऊ डोंगर यंगून, हात लावून गगना येऊ चांदण्या घेऊन, येऊ चांदण्या घेऊन. प्रत्यक्ष कवी तुकाराम धांडे यांची ही कविता माझं इथे विवेचन झालेलं आहे. आदरणीय गोंधळी सर, त्याचबरोबर सुंबे सर आणि त्याचबरोबर घेवारे सर, माझे उपस्थित सर्व शिक्षक बांधव, त्या सर्वांनी मला संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं मी आभार मानते आणि धन्यवाद देते. अतिशय सुंदर असं विवेचन आडमोटे मॅडम यांनी केलेलं आहे. सुरुवातीला आपण सांगितलेलं होतं की कोणताही घटक द्या, त्या घटकाचं सोनं करण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. या पाठानंतर मी आभार व्यक्त करण्यासाठी भंडारी मॅडम अहमदनगर येथून आहेत. मी आदरणीय भंडारी मॅडम यांना विनंती करतो आपण आभार व्यक्त करावेत आणि त्यानंतर पहिली प्रतिक्रिया त्या भागातील कवी ज्या भागात आहेत त्या भागात असणारे शांताराम मालुंजकर सर, कृपया आपण हात वर करा म्हणजे मी तुम्हाला अनम्यूट करतो. पहिली प्रतिक्रिया आपण त्यांची घेऊयात. हा, भंडारी मॅडम आभार व्यक्त करा. अप्रतिम मॅडम, अप्रतिम. शब्दच नाहीत बोलायला. खरं तर शुभ सकाळ सर्वांना. आम्हा एकच ध्यास, विद्यार्थ्याचा गुणवत्तापूर्ण विकास. या ब्रीदासाठी झपाटून काम करणारा
महाराष्ट्र मराठी अध्यापक आंतरजाल उपक्रम व या उपक्रमात आजची 20वे पुष्प गुंफणाऱ्या सो वैशाली आडमुठे मॅडम. कठीण वाटणारा कोणताही घटक सहज सोपा करून सांगण्याची हातोटी असणाऱ्या, आव्हानांना स्वीकारणाऱ्या, शांत, संयमी, अभ्यासू, तज्ञ मार्गदर्शक, नुसते अध्यापन करून न थांबणाऱ्या तर विविध उपक्रमात सहभाग घेणाऱ्या, ग्रंथदिंडी पुरस्कार विजेत्या, उत्तम निवेदक, कवयित्री, वाचू आनंदे, लेखकांस पत्र असे विविध उपक्रम राबवून खऱ्या अर्थाने मुलांमध्ये वाचन लेखन क्षमता निर्माण करणाऱ्या बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या आडमुठे मॅडम यांनी अत्यंत ओघवत्या भाषा शैलीमध्ये कवितेचा परिपूर्ण आस्वाद आम्हाला दिला. त्यांची खूप 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 आभार. जगण्याची कला शिकवणारे कवी व अध्यापनाची कला शिकवणाऱ्या सो आडमुठे मॅडम या दोघांची भेट करून दिल्याबद्दल या कार्यक्रमाचे नियोजन आयोजन कार्यवाही करणारे श्री घेवारे सर, श्री सुंबे सर, तंत्रस्नेही शिंदे सर, ज्यांच्यामुळे आपण भाषा समृद्ध होत आहोत, त्यांचे मी सर्व महाराष्ट्रातील अध्यापकांतर्फे शतशः आभारी. या कार्यक्रमास मुद्दाम उपस्थित राहिलेले सुतार सर यांचेही आभार. या उपक्रमात रविवार आहे, सकाळची वेळ आहे, झोपायचंय असं कुठलंही कारण न सांगता उपक्रमात सहभागी होणारे सर्व महाराष्ट्रातून आलेले 100 सभासद यांचेही आभार. लेखिकेचा परिचय अत्यंत सुंदर शब्दशैलीत करून देणारे सरगर सर यांचेही आभार. अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवणाऱ्या या उपक्रमाचे मला शतशः ऋणी राहणेच आवडेल आणि मला आभार मानण्याची संधी दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. अतिशय सुंदर उपक्रम. मी रोज प्रयत्न करतच असते सहभाग होण्याचा. सर खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. फार येतो. अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन आडमुठे मॅडमचं. ज्या ज्या ठिकाणी मी त्यांचा तास अनुभवला, पाहिला, ऐकला, त्या ठिकाणी त्यांनी त्या घटकाला पूर्ण न्याय दिलेला आहे. स्पष्ट भाषा आणि वनवासींचं जीवन आपल्या पीपीटी आणि विवेचनामधून प्रत्यक्ष आम्हाला दिसलं. आम्ही तर ते अनुभवतोय. खरं म्हणजे तुकाराम धांडे यांनी त्यांच्या कवितेतून केवळ त्यांच्याच स्वतःचाच नाही, आदिवासी जनतेचा आणि त्याचप्रमाणे या निसर्ग सौंदर्याला देखील त्यांच्या कवितेतून त्यांनी न्याय दिलेला आहे. आणि ते संपूर्ण जसेचे जसे चित्र, संग्रह आणि सर्व पीपीटीच्या माध्यमातून दाखवण्याचं कौशल्य आणि ते विवेचन स्पष्ट शब्दात आडमुठे मॅडमने केलंय. खूप सुंदर विवेचन केलेलं आहे. त्यांनी आदिवासी बोलीतील शब्दांचे अर्थ, वांदार, करवंजाळी, ओहळ, अगदी बिनचूक अशा प्रकारचे तिकिंडा, हे सगळे अर्थ जे सांगितले ते आम्ही इथं अनुभवतोय. ते सगळे शब्द आम्हाला परिचित आहे. झाडांची माहिती सांगितली, कळसुवे डोंगराची आख्यायिका सांगितली, ही कदाचित आमच्या अकोला तालुक्यातल्या काही लोकांना माहिती सुद्धा नसेल. इतकं बारीक सारीक वर्णन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी शिवारांची नावं आणि सर्व चित्रांचं संकलन, ही जे मला खूपच प्रत्यक्ष दर्शन तरी खूप अतिशय चांगलं वाटलं. अतिशय सुंदर अशा प्रकारचं विवेचन त्यांनी केलेलं आहे. औषधी वनस्पती आमच्या भागामध्ये खूप आहेत मॅडम. या प्रदेशामध्ये हिरडा, बोहडा अशा अनेक वनस्पती आहेत. तुम्ही भोकर, या खरोखर आम्ही भोकरांची भाजी खातो. माझ्या मागच्या महिन्यामध्ये आम्ही 2 वेळा भोकराची भाजी खाल्ली आहे. म्हणजे पानांची खातो, भोकराच्या फळांची खातो. खूप आदिवासी भागामध्ये या वनस्पती आहेत. प्राण्यांचे आवाज काढणारे लोक आहेत तिथं. त्याचप्रमाणे आदिवासी नृत्य करणारे पथक आहेत. आणि कोंबड डान्स म्हणून एक प्रसिद्ध डान्स आहे. तो बऱ्याच वेळा या ठिकाणी मोठमोठ्या उत्सवामध्ये सादर केला जातो. अतिशय सुंदर अशा प्रकारचं विवेचन तुमचं झालं. धन्यवाद मॅडम.
आणि खूप खरंच तुम्ही या घटकाचं सोनं केलंय घेवारे सरांच्या भाषेमध्ये, असं मला वाटतं. छान, धन्यवाद. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो, आभारी आहे. आणि व्याख्यान ठेवलं अप्रतिम किंवा उत्कृष्ट किंवा उत्तम हे शब्द कुठचाही शब्द वापरला तर योग्य ठरेल. मॅडमने निवेदन केलं, सादरीकरण केलं, उत्तमच. त्यांचं भाषेवरती प्रभुत्व आहे. प्रत्यक्ष सरस्वती बोलताय की काय असं वाटत होत. मॅडम, कळसुबाईच्या शिखरावर आम्ही जाऊन आलो, परंतु कळसुबाईचं काय नाव पडलं हे कधीच कळलं नव्हतं. आज तुम्ही सांगितलात. घेवरे सर म्हणाले होते की जसे सुंबेकर हे व्याकरणाचार्य आहे त्या पुढीच्या ह्या आजच्या व्याख्या आहेत असं ते सुरुवातीलाच म्हणाले. त्याची मात्र चित्ती आली. तुम्ही तुकारामजींना अंतर्बळ आमच्या समोर उभे केलात. त्यांना मी पहिल्यांदा वंदन करतो. तुकारामजीची जी भाषा केली, त्यांची जी कविता आहे, त्या डोंगर वर्ण इतकं अप्रतिम केलंय, इतकं सुंदर केलंय की मी कोकणात दाखोऱ्यातून राहणारा, मला त्या गावात गेल्याचा आनंद झाला. मला कळसुबाईवर मी एकदा गेलो, तिथला आनंद मला झाला. तर अशा प्रकारे, आणि तुम्ही नुसतं पाठ शिकवत होता असं नाही, तर विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, कोणते उपक्रम करायला पाहिजे, त्यांनी काय पुढे गेलं पाहिजे हे तुम्ही आम्हा सर्व शिक्षक सांगलेलं आहे. की अभ्यास करतो, पाठ पाहतो, पण मुलं आता तसं नाहीये हे मान्य करतो. परंतु तुम्ही त्या पद्धतीत कोणकोण उपक्रम घेता येतात म्हणून दाखवले पाहिजे. मग कोकणातले विद्यार्थी असतील, घाटावरती आम्ही घाट नाही हे पश्चिम महाराष्ट्रातले विद्यार्थी असतील, त्याच्या बोली भाषेतील त्यांनी कविता सादर कराव्या ह्याबद्दलच आपण सांगितलं. खरंच आज तुम्हाला मी सॅल्यूट करतो. धन्यवाद. सुंबे सर. धन्यवाद आडमुठे मॅडम, खूपच उत्कृष्ट तुमचा पाठ. आज अतिशय उंच कळसुबाईचं शिखर जसं उंच आहे ना, तसं तुमच्या पाठाची उंची आज सगळ्यात टॉपला गेलेली आहे. अतिशय सुंदर विवेचन तुम्ही केलेलं आहे. प्रत्यक्ष कवी सुद्धा एवढं त्या ठिकाणी सुंदर विवेचन करू शकणार नाहीत याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे की अतिशय सुंदर, त्याला तोडच नाही. फक्त मी त्याच्यामध्ये अजून थोडीशी भर घालण्यासाठी मी 2-3 मुद्दे सांगतोय माऊली की मी त्या भागामध्ये 5 वर्ष राहिलेलो आहे. मी त्या भागामध्ये सर्व्हिस केलेली आहे. कळसुबाईच्या शिखराजवळच एक सांधन दरी आहे, आशिया खंडामध्ये प्रसिद्ध दरी असणारी दरी आहे सांधन दरी. त्यानंतर रावणाने सीतेचं हरण केलं, त्यावेळेला सीता ज्या ठिकाणी रडत होती ते गाव आहे तिरडे गाव बरं का. हा, आणि त्या जटायूचा वध केला ना, बरोबर, रावणाने पंख कापले ना, ते एक ठिकाण आहे, त्या ठिकाणाचं नाव आहे टाकेत हे तीर्थक्षेत्र. तिथंच पायथ्याला आहे खाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा घातला आणि परत आले ना, छत्रपती शिवाजी महाराज ज्या किल्ल्यावर राहिले ना, तो किल्ला आहे पट्टा किल्ला. त्या परिसरामध्ये मी ते सांगतो. मुद्दाम आज महाराष्ट्रातील शिक्षक आहेत, या शिक्षकांना या गोष्टी माहिती व्हाव्यात म्हणून मी या गोष्टीचा मुद्दाम उल्लेख केला. अतिशय बारीक सारीक समर्पक असे उदाहरण तयार करून तुम्ही सांगितले. खरोखरच मॅडमचं धन्यवाद आणि आभारी आहे. धन्यवाद सर. शेवाळे सर बोला, आपण अनम्यूट केलंय, व्हिडिओ चालू करा आणि बोला. धन्यवाद. नमस्ते मॅडम. नमस्ते. बोला. हा, मला असं वाटलं मॅडम या पद्यपाठ घेण्याच्या अगोदर नगरला येऊन गेलं की काय, अशी थोडी शंका निर्माण झाली. कारण
अतिशय सुंदर असं अप्रतिम असं वर्णन त्यांनी केलं. आणि बरेचसे लोक आता एक पर्यटक म्हणून कळसुबाईच्या शिखराकडे जातात किंवा फक्त निसर्ग नजरे घालून येतात, फक्त एक त्यांच्या डोळ्याचं समाधान होतं. परंतु आसपासचे जे आदिवासी लोक आहेत किंवा तिथली जी वस्तुस्थिती आहे, परिस्थिती आहे, याचा फारसा काही कोणी विचार करत नाही. परंतु मॅडमने आजचं जे विवेचन केलं, तर मला असं ते विवेचन ऐकल्यानंतर असं वाटलं मॅडमने काही काळ तिथं वास्तव्य करून तर सगळा अनुभव घेतले की काय. वास्तविक पाहता या आंतरजाल माध्यमातून त्यांनी वर्णन केलेलं आहे, पण ऐकल्यानंतर खरोखर वस्तुस्थिती त्यांनी जे आपल्या डोळ्यासमोर उभी केलेली आहे, अगदी लेखकाच्या परिचयापासून लेखकाचे स्वतःचे अनुभव, त्यांची घेतलेली पूर्ण माहिती, कवितेच्या माध्यमात सगळी संपूर्ण घेतलेली माहिती एकंदरीत आणि त्या संदर्भात दिलेले इतर संदर्भ अतिशय सुंदर असे विवेचन मॅडमनी केलेले आहे. आणि आता मी हँडरायटिंग मध्ये सुद्धा पाहिलं की नगरकरांचे जास्त प्रतिक्रिया देण्यासाठी हात वरती केलेले आहेत, कारण नगरच्या दृष्टीने हा नगरच्या परिसरामध्ये येणारा हा भाग आहे. तर मॅडमनं आंतरजाल माध्यमातून इतक्या दूरवरून इतकी संपूर्ण माहिती मिळवली आणि अतिशय व्यासंगी असं अभ्यासपूर्ण विवेचन त्यांनी केलेलं आहे. आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आदरणीय मोहन शिरसाट सर, अभ्यासगट सदस्य. नमस्ते सर. शिरसाट सर नमस्ते. सर्वांना नमस्कार. आणि आपल्या अहमदनगर उस्मानाबाद जिल्हेकरांना खरोखर सन्मानाचा मुजरा की आपण ही वेबिनारची सिरीज कायम ठेवली आणि चिकाटी आणि जिद्द कायम ठेवली सगळ्या मराठी शिक्षकांनी. ही महाराष्ट्रासाठी, मराठी समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि वैशाली मॅडमनी खूप धांडोळा घेतला, त्याला शोधक वृत्ती किंवा संशोधक वृत्ती ठेवून स्वतः पाठ घेतला. हीच वृत्ती सगळ्या शिक्षकांनी ठेवायला हवी. आपण मराठीचे शिक्षक म्हणून आपल्या याच्या सहभागी सगळे ठेवतोच आहे, तर तो असा इतरांनी पण घ्यावा. आणि या कवितेचा संदर्भ त्यांनी अतिशय सुंदर विवेचन केलं. खर तर त्याच्यातले बरेचसे संदर्भ जे आहेत ते शिक्षकांना कळतही नव्हते, परंतु आपल्या माध्यमातून ते कळायला लागले आणि साक्षरता झाली. ती आपण काव्य साक्षरता ज्या कशी असते ते तुम्ही जे धांडोळा घेतला, आता सरांनी जे म्हटलंय की प्रत्यक्ष तिथं जाऊन तुम्ही आले राहिले असं वाटायला लागलं, तर तुम्ही प्रत्यक्ष कवीशी संवाद साधून त्याचे सगळे संदर्भ घेतले. आणि एक महत्वाची गोष्ट मला खूप आवडली की तुम्ही असं म्हटलं की आदिवासी किंवा जंगलाची विशिष्ट लय असते, चाल असते, त्या पद्धतीने ती कविता म्हटल्या गेली पाहिजे. हा मुद्दा खूप मला महत्वाचा वाटला, भावला. तुमचं अभिनंदन. आणि हिवारे सर, सुंबे सर आणि इतर सर्व सहकारी यांचं अभिनंदन. धन्यवाद. शुभेच्छा सगळ्यांना. धन्यवाद. सुंबे सर वेळ भरपूर. नमस्ते. खूप छान विवेचन. नमस्ते मॅडम. खूप छान विवेचन नाही म्हणायचं, खरं म्हणजे समीक्षणच झालंय. एखाद्या साहित्य कृतीचा इतक्या बारकाव्याने अभ्यास मांडणं म्हणजे काय. आणि तुम्ही खरं ना, तुम्ही त्रयस्थ असं नाही जाणवलात, प्रत्यक्ष कवीच बोलतोय असं दिसलं. इतके तिथल्यातले बारकावे, कवितेचा आशय तर तुम्ही उलगडून दाखवलात, पण त्याशिवाय कसं असतं, ह्या कवितांचं ज्या स्थानिक भाषेमध्ये असतात, प्रादेशिक कविता असतात, त्यामध्ये अपरिचित शब्द किंवा अपरिचित संकल्पना, स्थानिक काही भाषेची वैशिष्ट्ये ही त्यामध्ये येत असतात. आणि ती जर उलगडून दाखवली नाहीत, त्यांच्याविषयीच काही स्पष्टीकरण झालं नाही, तर त्या कवितेला योग्य न्याय मिळत नाही. ते तुम्ही इतक्या खोलात जाऊन केलं ना, अरे बापरे. त्याबरोबर व्याकरणिक वैशिष्ट्ये, म्हणजे प्रत्येक शब्दाची किंवा ओळीची व्याकरणिक वैशिष्ट्ये तुम्ही अर्थात सांगितलीत. एक भाग मला फार छान वाटला की तुम्ही कवींशी आधी चर्चा केली आणि त्यांच्या आवाजातनं गायन तुम्ही इथं सगळ्यांना ऐकवलं. म्हणजे प्रत्यक्ष म्हणूनच म्हटलं की गायनासह कवी प्रत्यक्ष तुमच्या मुखातून बोलत होते. तुमच्या पीपीटी अतिशय विशेष आणि वैविध्यपूर्ण होत्या. विद्यार्थ्यांना केवळ कृती सोडवणं एवढंच नव्हे, तर आदिवासी जीवनाचा परिचय
या अशा पद्धतीच्या अध्यापनातून होणार हे निश्चित आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन मॅडम आणि धन्यवाद. धन्यवाद सर.